गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण 62पर्यंत आपण क्वेश्चन्स डिस्कस केले होते, जे कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग आहे की जे नीट CETला PMTला विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत, जे इम्पॉर्टंट आहेत. आज आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हेरोईन इज ... आता हेरोईन हे काय आहे? हेरोईन हे केमिकली त्याचं जे स्ट्रक्चर आहे किंवा त्याचा जो कंटेंट आहे तो आहे डायॲसिटाइल मॉर्फिन. म्हणजे डायॲसिटाइल मॉर्फिन इज अनादर नेम ऑफ हेरोईन. ठीक आहे, लक्षात आलं? म्हणजे ह्याला कोक किंवा क्रॅक म्हणत नाहीत. हे काय कॅनाबिनॉइड्समध्ये येत नाही. यूज टू ट्रीट मेंटल इलनेस लाईक डिप्रेशन अँड ॲन्झायटी. तर हे पहिले जे 3 ऑप्शन आहेत हे करेक्ट नाही आहेत. हेरोईन इज डायॲसिटाइल मॉर्फिन केमिकली. हेरोईन इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द लॅटेक्स ऑफ प्लांट. आता हेरोईन हे कुणाच्या लॅटेक्स, त्या चिकापासून, कुठल्या प्लांटच्या ह्याच्यापासून त्याचं एक्स्ट्रॅक्ट केलं जातं किंवा त्याचा काढा काढला जातो? तर पॅपेवर सोमिनिफेरम हे त्याचं सायंटिफिक नाव आहे त्या प्लांटचं. पॅपेवर सोमिनिफेरम ह्या प्लांटपासून, ह्या प्लांटचं कुठलं कंटेंट, तर त्याचं लॅटेक्स, त्या लॅटेक्सपासून हेरोईन हे ड्रग काढलं जातं. मॉर्फिन इज ऑब्टेन फ्रॉम. आता मॉर्फिन हे जे ड्रग आहे हे कशापासून तयार केलं जातं? तर लॅटेक्स ऑफ पॉपी प्लांट. कशापासून तयार केलं जातं? पॉपी प्लांट. 66. विच पार्ट ऑफ पॉपी प्लांट इज यूज्ड टू ऑब्टेन द ड्रग स्मॅक. ठीक आहे, आता पॉपी प्लांटच्या लॅटेक्सपासून स्मॅक हा कंटेंट किंवा हा ड्रग काढला जातो. आता कोकेन, कोकेन त्यालाच आपण कोका असं म्हणतो. कोकेन इज ऑब्टेन फ्रॉम इरॅथ्रोझायलम कोका. त्या प्लांटचं नाव काय बघा? सायंटिफिक नाव बघा, इरॅथ्रोझायलम कोका. पहिला जो वर्ड आहे त्यातला जो पहिला लेटर आहे ई हा कॅपिटल लेटरमध्ये आहे. सेकंड वर्डमधला पहिला लेटर हा स्मॉल लेटरमध्ये आहे, सी. इरॅथ्रोझायलम कोका. 68. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ LSD? LSADचा लॉंग फॉर्म काय आहे? तर लायसर्जिक ॲसिड डायइथालमाइड हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. लायसर्जिक ॲसिड डायइथाल हा PMTला एकदा विचारला गेलेला क्वेश्चन आहे. LSD इज अँटी डिप्रेसंट. ठीक आहे, म्हणजे डिप्रेशनच्या अगेन्स्ट काम करणारा आहे अँटी डिप्रेसंट. म्हणजे तुमची ही ॲक्टिव्हिटी वाढवतं, तुम्हाला फ्रेश करतं. जे व्यक्ती डिप्रेस झालेले आहेत त्यांना LSD आपण देऊ शकतो, लायसर्जिक ॲसिड डायइथालमाइड, की त्यावेळी त्यांची ॲक्टिव्हिटी वाढते. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आर करेक्ट? बघा, हेरोईन स्टिम्युलंट, मार्जिना कार्डिओस्क्युलर, कोकेन हॅल्युसिनेशन्स, मॉर्फिन सिडेटिव्ह. नंबर 2 जे आहे ना, नंबर 2 मार्जिना कार्डिओस्क्युलर. म्हणजे मार्जिना ह्या ड्रगचा इम्पॅक्ट हा आपल्या हृदयावरती होतो, आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमवरती होतो, कार्डिओस्क्युलर सिस्टीमवरती. करेक्ट आहे नंबर 2. नंबर 3 कोकेन हॅल्युसिनेशन. कोकेन हॅल्युसिनेशनसाठी वापरतो आपण. आणि मॉर्फिन हे सिडेटिव्ह आहे, म्हणजे झोप येण्यासाठी काम करतं. सिडेटिव्ह आहे मॉर्फिन, सिडेटिव्ह. सो ऑप्शन नंबर C 2, 3 and 4 आर करेक्ट. स्मॅक अँड क्रॅक आर प्रोड्यूस फ्रॉम. आता मगाशीच आपण बघितलं 60 आय थिंक क्वेश्चन नंबर 66मध्ये बघितलं आपण. स्मॅक हे आपण स्मॅक अँड क्रॅक आर प्रोड्यूस फ्रॉम. आता स्मॅक हे आपण कशापासून तयार करतो आहे? तर पॅपेवर सोमनिफेरमपासून तयार करतो आहे. क्रॅक कशापासून तयार करतो आहे? इरॅथ्रोझायलम कोकापासून तयार करतो आहे. सो ऑप्शन नंबर D पॅपेवर सोमनिफेरम आणि इरॅथ्रोझायलम कोका. 72 बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? लायसर्जिक ॲसिड डायइथाइल इज अ डिप्रेसंट नाही आहे, हे अँटी डिप्रेसंट आहे. मगाशी आपण बघितलं क्वेश्चन नंबर 69मध्ये बघितलं. हेरोईन इज अ डायॲसिटाइल मॉर्फिन हे करेक्ट आहे. हशीश हॅल्युसिन प्रॉपर्टी नाही आहे. कोकेन इज अ ओपॉइड ड्रग नाही आहे. तर ऑप्शन नंबर B हेरोईन इज अ डायॲसिटाइल मॉर्फिन हा ऑप्शन करेक्ट आहे. 73 बघूया. टी सेल्स आर लिम्फोसाइट्स विच प्रोड्यूस द सेल्युलर इम्युनिटी. बरोबर आहे, टी सेल्स म्हणजेच थायमसपासून तयार झालेले जे सेल्स आहेत हे आपली काय करतात? आपल्या बॉडीमधली सेल्युलर इम्युनिटी डेव्हलप करतात. सो दीज आर डेव्हलप फ्रॉम थायमस. पहिलाच ऑप्शन करेक्ट आहे.
T for thymus. Which of the following human parasites require mosquito to complete their life cycle? बघा, विच ऑफ द फॉलोइंग ह्युमन पॅरासाइट्स रिक्वायर मॉस्किटो, म्हणजे माणसावरती जे पॅरासाइट आहेत पण त्यांना लाईफ सायकल पूर्ण करण्यासाठी मॉस्किटोचा वापर करावा लागतो. असे कुठले कुठले? आणि बघा, पहिला ऑप्शन आहे ॲस्कॅरिस लुब्रिकॉइड्स अँड उकेरिया ब्रँकोरॉप्टी. चुकीचं आहे. ॲस्कॅरिस लुब्रिकॉइडचा मॉस्किटोशी काही संबंध नाही आहे. लेशमानिया आणि प्लाझ्मोडियम ओव्हेली, फक्त प्लाझ्मोडियम ओव्हेलीचं आहे. उकेरिया ब्रँकोरॉप्टीचं आहे. सी ॲस्कॅरिस लुब्रिकॉइड्स आणि लेशमानिया नाही आहे. आता बघा, ऑप्शन नंबर डी उकेरिया ब्रँकोरॉप्टी, की ज्याच्यामुळे फिलारियासिस हा डिसीज होतो, इलेफंटायसिस हा डिसीज होतो, त्याला क्युलेक्स हा मॉस्किटो लागतो आणि प्लाझ्मोडियम ओव्हेलीसाठी ॲनोफिलिस लागतो, एडिस लागतो. ठीक आहे. तर हे दोन जे काही पॅथोजन्स आहेत, उकेरिया ब्रँकोरॉप्टी आणि प्लाझ्मोडियम ओव्हेली, मलेरी, वायवॅक्स किंवा बुर्गया टिमोरी, हे जे सगळे जे आहेत ह्यांची लाईफ सायकल कंप्लीट करायला मॉस्किटो हा व्हेक्टर लागतो. सो ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. उकेरिया ब्रँकोरॉप्टी आणि प्लाझ्मोडियम ओव्हेली. ॲस्कॅरिस लुब्रिकॉइड्सचा काही मॉस्किटोशी संबंध नाही. लेशमानिया डोव्हेनचा सुद्धा काही संबंध नाही आहे, किंवा लेशमानिया डोव्हेनचा नाही आहे, प्लाझ्मोडियम ओव्हेलीचा मात्र आहे. त्यामुळे हा 50% ऑप्शन करेक्ट आहे. एमध्ये पण तेच आहे. ॲस्कॅरिस लुब्रिकॉइड्समुळे ॲस्कॅरिसिस होतो, त्याचा काही संबंध नाही मॉस्किटोशी, पण उकेरिया ब्रँकोरॉप्टीचा आहे. त्यामुळे एमधला उकेरिया ब्रँकोरॉप्टी, बीमधला प्लाझ्मोडियम ओव्हेली, ह्या दोघांचा मॉस्किटोशी व्हेक्टर म्हणून संबंध येतो. ठीक आहे. 75 हेल्पर टी सेल्स, दॅट इज लिम्फोकाइन्स, किलर टी सेल्स डॉट डॉट डॉट. जसं हेल्पर टी सेल्स लिम्फोकाइन तयार करतात, तसं किलर टी सेल्स परफोरिन नावाचं प्रोटीन तयार करतात, परफोरिन्स. 76 प्लाझ्मा सेल्स आर डिराइव्ड फ्रॉम मेमरी बी सेल्स. बघा, प्लाझ्मा सेल्स त्यालाच आपण म्हणतो बी सेल्स. ठीक आहे. तर त्याला दुसरं नाव दिलेलं आहे मेमरी बी सेल्स. ठीक आहे. इन ह्युमन्स कॉमन कोल्ड इज कॉज्ड बाय, किती सोपा क्वेश्चन आहे बघा, सी रायनो व्हायरस म्हणजेच कोरोना व्हायरस. इन हायर वर्टिब्रेट द इम्युन सिस्टम्स कॅन डिस्टिंग्विश सेल्फ सेल्स अँड नॉन सेल्फ. इफ दिस प्रॉपर्टी इज लॉस्ट ड्यू टू जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी अँड इट अटॅक द सेल्फ सेल्स, देन इट लीड्स टू ॲटो इम्युनो डिसीज. लक्षात ठेवा, आपल्याच बॉडीमधल्या सेल्स आपल्याच सेल्फवरती जर अटॅक करत असतील, आपल्याच ह्याच्यावरती जर अटॅक करून आपल्यालाच डॅमेज करत असतील, तर ह्या डिसीजला आम्ही काय म्हणतो आहे, ॲटो इम्युनो डिसीजेस. ह्या ज्या सेल्स आहेत, ह्या सेल्सना सेल्स आणि सेल्फ आणि नॉन सेल्फ ह्याच्यामधला फरक ह्यांना समजत नाही, आणि हा जो डिसीज आहे ह्याला आम्ही काय म्हणतो आहे, ॲटो इम्युनो डिसीज. आता अल्झायमर डिसीज, रेमॅटॉइड आर्थरायटिस किंवा ऑटिगरो, असे भरपूर जे डिसीज आहेत, हे डिसीज ह्याच्यामध्ये येतात. 79 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन ॲटो इम्युनो डिसीजेस. आता खाली दिलेले जे सगळे जे डिसीज आहेत, हे सगळे ॲटो इम्युनो डिसीज आहेत. त्यामुळे हा नीटचा 2018मधला हा क्वेश्चन चुकलेला आहे. अल्झायमर डिसीज हा ॲटो इम्युनो डिसीज आहे. रेमॅटॉइड आर्थरायटिस हा सुद्धा आहे. पोरोसायसिस हा सुद्धा तोच आहे, पोरोसायसिस. आणि व्हाटिलिगो हा सुद्धा तोच आहे. सगळे ऑप्शन काय आहेत, चुकीचे आहेत. आयडेंटिफाय द ऑड वन फ्रॉम द फॉलोइंग. ठीक आहे. आता UV रेज कॅन्सरजेनिक आहे. प्रोटो ऑन्कोजन्स कॅन्सर करतात. ऑन्कोजेनिक व्हायरस कॅन्सर करतात. फक्त अल्फा इंटरफिरॉन हा मात्र काय करत नाही, ऑड आहे कॅन्सरसाठी, त्याचा काही संबंध नाही आहे. ड्युरिंग रिप्लिकेशन ऑफ रेट्रोव्हायरस व्हायरल प्रोटीन इज इंट्रोड्यूस इन द होस्ट सेल. रॉंग आहे. व्हायरल RNA इज इंट्रोड्यूस इन टू द होस्ट सेल. अगदी बरोबर आहे. व्हायरल RNA काय होतं आहे, होस्ट सेलमध्ये इंट्रोड्यूस होते. ठीक आहे. सी बघा, व्हायरल DNA इज इंट्रोड्यूस इन टू होस्ट सेल. नाही, व्हायरल RNA, फक्त व्हायरल DNA इंट्रोड्यूसचा काही संबंध नाही आहे. लक्षात का. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. व्हायरल RNA इज इंट्रोड्यूस इन टू द होस्ट सेल. ठीक आहे. ओके, आज आपला इथे टॉपिक संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नवीन टॉपिक सुरू करूया.